नागपंचमी स्पेशल पारंपरिक पुरणाचे दिंडे, तव्याशिवाय, लोखंडी भांड्याशिवाय, एकदम सणासारखे सात्विक आणि शुभ. हाच तर आपल्या संस्कृतीचा खास गोडवा आहे. चला तर मग लगेच रेसिपीकडे वळूयात. यासाठी मी इथे 1 कप चणा डाळ घेतली. ती आधी स्वच्छ निवडली आणि 2-3 वेळा धुतली आणि 1 तास मी स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवली. आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आता डाळ भिजवलीच पाहिजे असं काही नाही, डायरेक्टली स्वच्छ धुवून कुकरला लावली तरी चालते. तरी सुद्धा जे दिंड्यासाठी जे पुरण आहे ते छान होतं. इथे मी आता पाणी चेंज नाही करणार आहे. भिजवलेल्या डाळीमध्ये जे पाणी होतं त्याच पाण्यात मी डाळ शिजवून घेणार आहे. डाळ शिजवताना पाण्याचं प्रमाण घेताना डाळ ही पूर्ण पाण्यात भिजल्यावरती वरती अर्धा इंच बोट आपलं पाण्यात बुडेल एवढंच पाणी ठेवायचं आहे. आता यात मी थोडीशी हळद टाकली म्हणजे पुरणाला रंग चांगला येतो आणि 1 चमचा तेल. आता याच्या बारीक गॅसवर 3 शिट्या काढून घ्यायच्यात. डाळ शिजते तोवर कणिक मळून घेऊयात. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. एक कप गव्हाच्या पिठासाठी मी इथे 1 चमचा तांदळाचं पीठ ऍड करते. तांदळाच्या पिठामुळे जे दिंड्याचं वरचं आवरण आहे ते छान शिजलं जातं आणि अगदी सुटसुटीत होतं, जास्त चामट असं होत नाही. नंतर यात मी ऍड केलं चवीप्रमाणे मीठ आणि यात मी थोडंसं 1 चमचा तेल ऍड करते. तेल हे गरम करून नाही ऍड करायचं आहे, रूम टेम्परेचरवरती जसं आहे तसंच तेल यात ऍड करायचं आहे. त्यानंतर लागेल तसं पाणी घेऊन आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. नागपंचमी म्हणजे नागांची पूजा. याच काळात सापांची अंडी फुटतात आणि म्हणूनच या काळात शेतकरी नांगरणी, खोदकाम आणि जमिनीशी निगडीत सगळीच कामे टाळतात. सापांच्या संरक्षणासाठीच शिवाच्या गळ्यातला वासुकी नाग, विष्णूच्या शय्येवरचा शेषनाग आणि कृष्णाने कालिया नागावर केलेले नर्तन, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या संस्कृतीमध्ये नागाला देवासमान स्थान आहे आणि म्हणूनच आपण कर्ज आणि दुष्काळापासून संरक्षण यासाठीच नागांची पूजा करतो. आणि या काळात तव्याचा, लोखंडी भांड्याचा वापर न करता शक्यतो सगळे वाफवलेले, उकडलेले असे पदार्थ करून खातात. त्यातलाच हा पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंडे. आता हे पीठ सुद्धा माझं बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. आता थोडासा तेलाचा हात घेऊन 1-2 मिनिटं मी मळून घेते. आता हे चांगलं 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आता पुरण करून घ्यायचं. इथे डाळ माझी शिजलेली आहे आणि बऱ्यापैकी थंड अशी कोमट झाली आहे. त्यातलं डाळ आणि मी पाणी गाळून सेपरेट केलेलं आहे. ही डाळ अशी अख्खी दिसते पण अशी व्यवस्थित शिजलेली आहे ती. तर ही अशी हातानेच मी थोडीशी क्रश करून घेतली आणि 1 कप डाळीसाठी मी बरोबर 1 कप गूळ घेतला. म्हणजे जेवढी डाळ घेणार तेवढंच गूळ घ्यायचं आहे. आता या स्टेजला हे मिश्रण थोडं घट्ट आहे पण जसा जसा गूळ मेल्ट होईल हे बऱ्यापैकी थोडंसं पातळ होईल. हे बघा आता गूळ विरघळत चाललाय आणि हे मिश्रण आधीपेक्षा जरासं पातळ होत चाललंय. सतत परतवत राहायचंय आणि जशी कन्सिस्टन्सी हवी पुरणाची तसं होईपर्यंत सतत परतवत राहायचंय.
पुरण आता हे तयार झाले बघा. आता व्यवस्थित गोळा होतोय आणि पुन्हा हे जरा आधीपेक्षा घट्ट झालंय. तर हे झालंय की नाही हे चेक करण्यासाठी मध्ये एक चमचा रोवून बघा. जर तो चमचा असाच उभा राहिला तर समजायचं पुरण तयार आहे. हे पुरण आता रेडी आहे. मी गॅस बंद केलाय आणि यात मी थोडंसं जायफळ ऍड करते. सगळ्यात शेवटीच ऍड करायचं म्हणजे त्याचा फ्लेवर हा शेवटपर्यंत राहतो. आता यात मी ऍड करते अगदी छोटा चमचा तूप. हे सगळं एकजीव करून पुरण थंड करून घ्यायचं. पुरण सुद्धा थंड झालंय आणि कणिक सुद्धा चांगलं भिजलंय. आता दिंडे करून घेऊयात. एक छोटासा पेढा एवढा मी गोळा घेतलाय आणि लाटायला मी तांदळाचं पीठ घेतलंय. म्हणजे तांदळाचं पीठ कसं असं पारीवरून लगेच झाडलं की निघून जातं. लाटताना पुरीपेक्षा साईज मोठी आणि बऱ्यापैकी पातळच हे लाटायचे. तांदळाचं पीठ सुद्धा मी झाडून घेतलंय. आता यात पुरण भरून घेऊयात. पुरणाला असं थोडंसं शेप द्यायचा स्क्वेअर. करंजी सारखं सुद्धा आपण करू शकतो याला. आता मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने चारी बाजूने बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे हा एक तयार झालाय. मी सगळे असे करून घेते. आता हे दिंडे मी चाळणीत केळीचं पान ठेवून 10 मिनिटं वाफवून घेणार आहे. 10 मिनिटात हे वाफवले जातात, जास्तीत जास्त 12 मिनिटं. तर हे आपले पारंपरिक पद्धतीचे पुरणाचे दिंडे तयार. आहे की नाही किती सोपी पद्धत. तुम्ही सुद्धा या नागपंचमीला नक्की करून बघा आणि कसे झालेत हे कमेंट मध्ये सुद्धा मला नक्की कळवा.
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. Thank you so much for watching.